बघा गाडी म्हणून काय चालवतोय. ही मिशोवरून ना बॉडी मसाजची मशीन ऑर्डर केली होती आणि हा बघा याचे काम बघा. त्याला गाडी बनवली आणि हा गाडी चालवते डुगूला. ह्यानी ना तिकडने याचे काहीच म्हणजे खेळणे वगैरे नाही आणले. याची गाडी वगैरे होती इथे पण याने पूर्ण तोडून टाकली आहे मस्तीखोरने. आणि आता याची मम्मी गेली बाहेर आणि टी व्हीसुद्धा नाही बघत. म्हणजे टी व्ही बघत होता पण आईची सिरियल लागली तर आईने लावली सिरियल. आईच्या सिरियलचा टाईम झाला तर. आणि आता हा होतोय बोर. म्हणून ना बॉडी मसाजच्या मशीनने गाडी चालवतोय. इकडे बघ रे डुगू, इकडे बघ. तर आज ना घरी छोटी आत्यासुद्धा येणार होती. तुम्हाला सांगितलं ना तिचं नुकतंच आत्ता लग्न झालं. ती आत्यासुद्धा येणार होती आज घरी. तर घरी पूर्ण साफसफाई वगैरे सुरू होती. मी सुद्धा केली म्हणजे भांडे वगैरे घासून घेतले, पूर्ण साफसफाई केली. पण आई किंवा मोठी आत्या म्हणजे मोठी आत्या आणि आई वगैरे सगळे कामातच होते. म्हणून मग मी आणले याला बाहेर आणि आता येते आम्ही नाही का सायकलिंग करतो. मस्त मजा येते. 4:11 झाले आता. मी याचा व्हिडिओ याला दाखवते बघा. याचे ना पाय नाही पुरत आहे आणि हा फक्त एकतर पॅडल करू शकत आहे किंवा हँडलिंग करत आहे. डुगू यावर ये ना. डुगू यावर ये चल यावर. आणि ना हो करून दाखव ना. नाही डसत. 5 मिनिट प्लीज. बघा इकडे ना घराजवळ मंदिर आहे. सिद्धिविनायक मंदिर आहे इथे. आणि इथेच बाजूला हे पूर्ण जिमचे वगैरे एक्सरसाइज करण्याचे वगैरे हे लावून आहे. तर खूप घराजवळच आहे पण माझं काही जास्त येणं होत नाही. म्हणजे मी जास्त काही इकडे येत नाही. खूप दिवसानंतर आले आज. हा बघा जिम मास्टर. हे आहे सिद्धिविनायक मंदिर आमच्या घराजवळचं. बापरे हे ना इलेक्शन सुरू आहे ना. अरे हे बघा आवाजच नाही, अजिबात आवाज नाही. थांबा या ॲटोला जाऊ. हा बघा डुग्गू कसा खेळत आहे. ही दीदी मिळाली आम्हाला. लागेल ती कोणाला. ही दीदी मिळाली. दादा कुठे गेला का दुसरा. तिकडे आहे का. आणखी एक दादा होता तो तिकडे गेला म्हणते. लागेल बघा. हात पाय कसे करून टाकले इथे खेळून. हां हे सिद्धिविनायक मंदिर आहे. हे मी तुम्हाला आतून सुद्धा दाखवते पण इथे बहुतेक काहीतरी पूजा वगैरे सुरू आहे तर ते सर्व झाल्यावर तुम्हाला आतून दाखवते हे मंदिर. आणि हा आमचा डुगू बघा कसा खेळतो एकटाच. आत्तापर्यंत तिथे एक्सरसाइज करत होता. आता तो बोर झाला. आता त्याला मच्छर असतंय. असं उचलायचं नाही खालचं. फेक खाली. फेक. आणि ही आहे मलाही नाही माहिती. असंच हाताची मशीन आहे काहीतरी. आणि ही बोर अशी बोर बघितली ना. होते का. कर. हो येत आहे. ते दीदी करून देत आहे. जा घे पाणी. हात धु. पाय धु. जा हात धु ना. तुला धुवायचे का दीदी हात. धुवून आली. असं बोर वगैरे बघितली ना मामाच्या घराकडली आठवण येते मस्त. तिकडे ना असं पूर्ण म्हणजे गावातलं वातावरण आहे ना. असं म्हणजे शहरातच आहे ते पण पूर्ण तिकडे गावातलं वातावरण आहे. एवढं छान वाटेल तिकडे असं खेळ गावातल्यासारखं. हे बघा मी पाय धुते. ही दीदी पाणी बोर हापसत आहे. मार खाशील डुगू. वाव मस्त वाटते खरंच. हे असं सर्व बघितलं ना झाड वगैरे छान वाटते. हो आहे का जोर आहे का. तू घे म्हणते का दीदी. झालं त्याचं करून. तुला पाय धुवायचे का डुगू. राहू दे मग पाणी नको वेस्ट करू. राहू दे दीदी.
सेव वॉटर सेव लाईफ, समजे डुगू बच्चा. सेव वॉटर सेव लाईफ. आ हो दादाच आहे तू. नाही मला नाही करतायत. मामाच्या घरकडली आठवण आली आज. तुझं नाव काय का दीदी? आ सायली. धूप नाही हो, पाय पण धुवून घे. काय नाही होत, पाय पण धुवून घे. नाही धुत मग हात. बरं राहू दे दीदी, नाही धुत म्हणते तो. खूप बमा हात अंघोळ केल्यासारखा दिसत पण नाही तू. ते दीदी काय म्हणते, अंघोळ नाही करत म्हणते. हा आताच केली म्हणते का त्यांनी. बोल ना, दीदी सोबत बोलत नाही का तू? सकाळी करते आंघोळ. आंघोळ तर सकाळी करते, आता नाही करत. हो मग नाही तर काय, आंघोळ सकाळी करत असते. कोणत्या क्लासला आहे का दीदी तू? इथेच राहते का? इथे काय सुरू आहे मग मंदिरमध्ये? स्वाध्यायाचा कार्यक्रम सुरू आहे. तर हेच आहे मंदिर, पण काय झालं तिथे ते प्रोग्राम वगैरे सुरू होता आतमध्ये, तर म्हणून गेलेच नाही आतमधून, दाखवलंच नाही. आणि डुग्गू ऐकत नव्हता, मस्ती करत होता, चप्पल नाही काढत, तसंच आतमध्ये येतो म्हणे तुझ्यासोबत. म्हणून मग मी आतमध्ये गेलेच नाही, बाहेरूनच दर्शन वगैरे केलं. आणि नेक्स्ट टाईम ज्यावेळी येईल ना इकडे कधी पण, त्यावेळी तुम्हाला ते मंदिर नक्की दाखवणार. आतमध्ये छान मस्त पिंड वगैरे आहे आणि गणपतीची मूर्ती वगैरे आहे छान. आणि नंतर मग आम्ही निघालो घरी जायला. आणि हे बघा याची मस्ती सुरूच होती मस्त. तर गेलो घरी वगैरे गेलो, आणि घरची गर्दी म्हणजे बाहेरच्या चप्पल आणि एक एक्स्ट्राची गाडी बघून कळलं होतं की कोणीतरी आलं आहे. कोणीतरी म्हणजे आत्याच येणार होती छोटी, तर ती आली होती. जस्ट ती आलीच होती, ती आम्हाला कॉल करणारच होती. तेवढ्यातच आम्ही पोहोचलो. ती आली आणि आम्ही पोहोचलो. आणि बघा तिला बघून डुग्गू किती खुश झाला. या व्हिडिओचा व्हॉईस ना मला कट करायचा नव्हता, पण काय माहिती अचानक म्हणजे आपोआपच तो बंद झाला, कट झाला. मस्त्यांची मस्ती सुरू होती, मला दाखवायचं होतं व्हॉईस वगैरे, पण कट नव्हता करायचा. पण बहुतेक मीच व्हिडिओ वगैरे काढताना माझ्याचकडनं काहीतरी चूक झाली असेल, तर ते व्हॉईस कट झाला. आत्तूनी आणला होता मस्त रसगुल्ला, चिवडा आणि शेव. माझे दोन्ही आत्या खूप छान आहे या बाबतीत म्हणजे माझ्या आत्या छानच आहेत. तर मग मस्त नाश्ता वगैरे केला. त्यानंतर मामाजींनी केले होते पिझ्झा ऑर्डर. मामाजी म्हणजे आत्तूचे मिस्टर. तर पिझ्झा वगैरे खाऊन आजच्या दिवसाचा छान मस्त मजेदार एंड झाला. टेस्टी एंड झाला. चला तर मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. बाय बाय, टेक केअर.